री-नेट UG 2026 या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे आणि लातूरच्या संत तुकाराम महाराज नॅशनल कॉलेजमधील आपल्या रत्नागिरीतील एका विद्यार्थ्याने गगनभरारी घेतले. एस.टी. प्रवर्गातून 720 पैकी 666 गुण मिळवून भावेश राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेला आहे. आपल्यासोबत भावेश चव्हाण आहे. भावेश, सर्वात आधी तुझं प्रहार डिजिटलमध्ये स्वागत आहे. मला सांग, ज्या वेळेला तू पहिला आलास राज्यात त्यावेळेला तुझी पहिली भावना काय होती? मला खूप आनंद झाला आणि म्हणजे मी खूपच खुश होतो. जेव्हा माझ्या कुटुंबाला कळालं तेव्हा तेही खूप आनंदी होते. मग खूप भारी वाटतं आहे आता. ही परीक्षा पुन्हा झाली होती त्यावेळेला मनावर काय दडपण आलं काय पुन्हा प्रयत्न करताना? हां, म्हणजे जरा खूप वाईट वाटलेलं, कारण की पहिला पेपर जो झालेला त्यात खूप चांगले मार्क्स येत होते मला आणि परत सगळं रिव्हिजन करणं आणि पेपर्स देणं ते खूपच म्हणजे असं फटीग झाल्यासारखं होतं. पण मग जिद्द होती मनात, मग परत अभ्यास चालू केला आणि 720 पैकी 666 मार्क मिळाले तुला. हे मार्क एवढे मिळणं सोपी गोष्ट नाही, पण या अभ्यास म्हणजे जो विषय होते तुला, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, त्यांचा तू कसा समतोल केलास आणि कसा अभ्यास केलास? मी पूर्ण दिवसाला म्हणजे खरं तर 3 सेक्शनमध्ये डिवाईड करून ठेवलेला. एक म्हणजे सकाळचा, एक दुपारचा आणि एक संध्याकाळचा. मग दुपारच्या सेक्शनमध्ये मी पेपरच सॉल्व करायचो, प्रॅक्टिस पेपर. आणि सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे जर मी आज विज्ञान घेतलं तर मग पूर्ण दिवस विज्ञानाचं रिव्हिजन करायचो. मग पुढच्या दिवशी दुसरा सब्जेक्ट घ्यायचो. असं म्हणजे आठवड्यातून 3 सब्जेक्ट 3 दिवशी वेगवेगळ्या दिवशी असं करायचो रिव्हिजन. यावेळेला मला सांग की कॉलेजमधील शिक्षक असतील त्यांचा तुला सपोर्ट कसा मिळाला? माझे टीचर्स तर खरं तर 24 तास अवेलेबल होते. म्हणजे जर मला काही डाऊट आला, काही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे काही कळालं नसेल तर मी म्हणजे त्यांच्याकडे जायचो, त्यांना विचारायचो की कसं, याचं कसं, त्याचं कसं. मग ते मला नीट आणि सगळं समजावून सांगायचे. कधीच त्यांनी म्हणजे असं कधी नाही असं कधी म्हटलं नाही. नेहमी सोबत होते ते माझ्या. मला सांग, अभ्यास करताना तुला सोशल मीडियापासून किंवा मोबाईलपासून तू स्वतःला कसं लांब ठेवलं होतंस? खरं तर मी 10वी नंतर मोबाईल कधी घेतलाच नव्हता विकत. म्हणजे जेव्हा माझं 11वी-12वी झाली आणि नीटचा पेपर झाला त्यानंतरच मग मी मोबाईल घेतला आणि तेव्हा मी सोशल मीडियावर आलो. मला सांग की यानंतर पुढे तू कुठच्या क्षेत्रात, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातच, पण कुठच्या ह्याच्यात स्पेशल करणार आहेस काय? मला म्हणजे कार्डिओलॉजिस्टच्या क्षेत्रात जायची खूप इच्छा आहे. मी त्याच क्षेत्रात जाणार आहे. ज्या वेळेला तुला अभ्यास करताना कधी कधी कंटाळा येत होता असेल त्यावेळेला तू स्वतःला कसा प्रेरित करत होतास? म्हणजे मी जेव्हा खूप असं फटीग व्हायचं किंवा नाही करू वाटायचं तेव्हा मी म्हणजे स्वतःला इमॅजिन करायचो की मी एम्समध्ये शिकत आहे. मग ते इमॅजिन केल्यानंतर मला म्हणजे खूपच म्हणजे चांगलं वाटायचं. मग ते प्राप्त करण्यासाठी मग मी परत अभ्यासाला लागायचो. नक्की तुझा प्रवास एकदम खडतर आणि छान होता. पण मला सांग की आत्ता जी पुढची पिढी म्हणजे तुझ्यासोबतचे असतील किंवा तुझ्या नंतर जे येणारे च्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी असेल त्यांना तू काय संदेश देशील? मी हेच सांगू इच्छितो की म्हणजे रोज खरं तर अभ्यास करायला पाहिजे सातत्याने. जर एकही दिवस स्किप केला तर खूपच नुकसान होऊ शकतो. जर सातत्य राहिलं तर मग खूप चांगला अभ्यास होतो. आणि तेच की बुद्धिमत्तेपेक्षा सातत्य जास्त महत्त्वाचं आहे. आणि तेच की अभ्यास करत राहायला पाहिजे. भावेशच्या यशात सहभागी असलेलं भावेशचं कुटुंब देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्या आईसोबत चर्चा करणार आहोत. काकी नमस्कार. मला सांगा, भावेशने यश मिळवलं आहे, उत्तुंग असं यश आहे, त्याबद्दल काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? निश्चितच आनंदच झालेला आहे.
आणि त्याने जे कष्ट घेतले आत्तापर्यंत त्याला यश मिळालं आहे. ह्या यशात त्याचंच परिश्रम जास्त होते, भरपूर मेहनत घेतली त्याने, त्याचंच आज श्रेय. आणि आम्हाला सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला आहे. सर्वांनाच खूपच आनंद झालेला आहे. काकींसोबत भावेशचे वडील देखील आपल्यासोबत आहेत. काका, भावेशचं यश जे संपादन केलं नाही तर त्याच्यात काय तुमची भूमिका होती? मला असं वाटतं का त्यांनी भरपूरच परिश्रम घेतले, जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्याचा पाया रचला आहे आणि पुढे तो चांगलाच मार्क पडेल. आत्ता तर चांगलेच मार्क पडले, पण पुढे पण तो चांगली प्रगती करेल अशी माझी अपेक्षा आहे. भावेश, तुझा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि जे तू या परीक्षेत यश मिळवलंस तेही खूप मोठं आहे. त्या पुढच्या वाटचालीसाठी प्रहार डिजिटलकडून शुभेच्छा.